नमस्कार. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाटण तालुक्यातील गोशेटवाडी या ठिकाणी उभे आहोत. या गोशेटवाडी या ठिकाणी उभं राहण्याचं आणि या रस्त्यावर उभं राहण्याचे कारण आहे की जरी तुम्हाला हा जो रस्ता आहे वरून चकचकीत आणि गुळगुळीत जरी दिसत असेल तरी आतून तेवढाच भ्रष्टाचाराने त्या रस्त्याला पोखरला गेलेला आहे. या रस्त्यावर जो नियम फॉलो करायचे होते, जे नियमावली होती, ते नियमावली कुठेतरी डावलून या ठिकाणी रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे. याच्यावर अनेक नागरिकांनी तक्रार केल्या, मात्र त्या तक्रारीचं निवारण न करता अधिकाऱ्यांनी मात्र या ठिकाणी मार्च एंडिंगमुळे फास्ट बिल काढण्याच्या नादामध्ये जे ठेकेदाराला जे संगनमतानं घेतलेलं आहे, तुम्ही माझ्या मागं पाहू शकता. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की या ठिकाणी जे रस्त्याचं जे बांधकाम केलेलं आहे, जे रस्त्याचं जे काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. जरी हा रस्ता वरून गुळगुळीतपणे दिसत असला तरी आतून तेवढ्याच भ्रष्टाचाराने हा रस्ता पोखरला गेलेला आहे आणि त्याची खरी जी दृश्य आहेत ते आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत. गोशेटवाडी ते येडोबा मंदिर डांबरीकरण रस्ता वरून पाहिलं तर चकचकीत, पण आतून पूर्णपणे भ्रष्टाचाराने पोखरलेला. अंदाजे 35 लाखाच्या या कामात ठेकेदाराकडून उघडपणे लूट सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे याला अधिकाऱ्यांचीही साथ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी तोंडी तक्रार केल्या, पण त्या ऐकून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांनी उलट घाईघाईत काम पूर्ण करून ठेकेदाराचे बिल काढण्याचा सपाटा लावला. तक्रारीचे निवारण नाही, चौकशी नाही, फक्त बिले काढण्याची घाई. या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता, रात्री 8 ते 10च्या दरम्यान डांबरीकरणाचे काम सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या टॅकोट न मारता थेट कार्पेट टाकलं जात आहे. नियमानुसार हे काम उन्हात योग्य तापमानात व्हायला हवं, पण इथं नियमाची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी याची कल्पना देऊनही ठेकेदाराने एकही न ऐकता काम सुरू ठेवले आणि तक्रार अधिकाऱ्यांकडे गेल्यावर त्यांनीही ठेकेदाराला पाठीशीच घातले. मग प्रश्न उपस्थित होतो, इथे अधिकारी आणि ठेकेदार यांचे संगनमत आहे का? आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोकशाहीबाबत केलेल्या वक्तव्याची आज खरी आठवण करून देण्याची वेळ आली आहे. कारण सामान्य माणसाच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही आणि प्रशासनाकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचे चित्र इथं सुद्धा दिसून आले आहे. बघा, मंत्री महोदय या प्रकरणात तातडीने लक्ष घालून चौकशी करणार का, की ठेकेदार आपलं बिल काढून मलिदा वाटण्याचं काम पुढे सुरूच ठेवणार? तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. याविषयी आम्हीही अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतोय, कुठंतरी नियमाची पायमल्ली करून या रस्त्याचं काम चालू आहे. मात्र अधिकारी त्या ठिकाणी आम्हाला ठेकेदारांना समजवायचं सोडून आम्हाला समजत होता की रात्री 8 ते 9 वाजता या डांबरीकरण रस्त्याचं काम चालू होतं आणि ते काम रात्री 8 वाजता केल्यामुळं तापमान जे पाहिजे होतं त्या रस्त्याला मिळालं नाही आणि त्यामुळं या रस्त्याचं खरोखर काही दिवसात या रस्त्याची अवस्था बिकट होणार आहे. आणि अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर अधिकाऱ्याने आम्हाला समजवलं आणि ठेकेदाराला मात्र त्याने पाठीशी घालण्याचं काम अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर टॅगोड वापरण्याचं काम जे होतं ते करायला पाहिजे होतं. अधिकाऱ्यांना त्याविषयी सांगितलं असतं, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचा जर प्रत्यय पाहायला मिळालं तर असंच काम एक गोशेटवाडीमध्ये झालं होतं, जे PWDच्या अंडरमध्ये होतं आणि ते PWDचं काम त्यावेळीसुद्धा अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळीसुद्धा अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं आणि आता ते जे त्रास आहे, जो पायट्याचा काम आहे रस्त्यापासून गोशेटवाडी स्टॉप ते पायट्याचा वाडा, ते जे काम आहे ते काम जे अर्ध्यामधून आहे ते पूर्ण उखरलं गेलेलं आहे आणि ते त्रास आहे तो सर्वसामान्य माणसाला होत आहे. सर्वसामान्य माणसाला होत असल्यामुळं अशाच पद्धतीचा त्रास काही दिवसानंतर या रस्त्याच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. मात्र अधिकाऱ्यांना मार्च एंडिंगमुळे या अधिकाऱ्याचं बिल काढायचं आहे आणि त्या बिल काढण्यापोटी अधिकाऱ्यांनी केलेला हा अट्टहास आहे. आणि जे काम पूर्ण म्हणजे आम्ही ज्यावेळी तक्रार केली त्याच्यानंतर 2 दिवसातच हे काम पूर्ण करण्यात आलं. कारण अधिकाऱ्याला एवढी घाई कसली आहे, सर्वसामान्य माणसांची तक्रारीचं निवारण करण्याचं सोडून अधिकाऱ्याने या ठिकाणी फास्टमध्ये काम करून त्याचं बिल काढण्याचा प्रयत्न केला आहे का? या सगळ्या गोष्टी आहेत. या संदर्भात जे अधिकारी त्या अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन आकाश वाळवेकर सोबत मी भरत कुराडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.